संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील बोंधू राजेंद्र गडगे याचा दरबार अखेर सील झालेला आहे। वडगाव पान येथे त्याचा हा भव्य दिव्य दरबार जो होता विश्वदत्त फाउंडेशनच्या अंडर तो चालवायचा आणि तो दरबार आता पोलिसांनी सील केलेला आहे। गेल्या 4 तासापासून पोलिसांनी विविध कार्यालयांची तपासणी केलेली आहे। त्यासोबत काही औषधांचे नमुने देखील सोबत घेतलेले आहे आणि विशाल साम्राज्य आहे, कोट्यवधीचं साम्राज्य जे आहे या गडगेनं अनेकांकडून औषधाच्या नावावर, उपचाराच्या नावावर किंवा मंत्राने कॅन्सरसारखा आजार बरा करतो असे दावे करत उकळले होते आणि अनेकांना त्यांनी फसवलेलं देखील आलेलं आहे। त्यासोबत जी तक्रार दाखल होती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला। त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याच दरम्यान आता पोलिसांचा तपास जो आहे तो या परिसरामध्ये सुरू आहे। आपण बघितलं तर भव्य दिव्य हा आश्रम आहे आणि या ठिकाणी निवास व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, अशा सगळ्या व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि अनेकाकडून तो हवन करण्याच्या नावाखाली 5,000, 11,000, 21,000, 52,000 अशी रक्कम जी आहे तो घेत होता आणि दुसरीकडे दुर्धर आजार जे आहेत ते मंत्रोच्चाराने मी बरे करतो असा दावा देखील तो करत होता। मात्र आता याच बोंधूला गजाआड व्हावा लागलेला आहे आणि पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो केला जातोय। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून औषधांचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक देखील यावेळी उपस्थित होतं। त्यामुळे आता पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अजून त्याची पोलीस कोठडी शिल्लक आहे, त्यामुळे पोलीस आणखीन काय तपास करतं याबाबत आपण पोलिसांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत जर बघितलं तर हा बोंधू जो आहे तो आता गजाआड झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथचं मी मनोज गाडकर, TV9 मराठी, संगमनेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।